2014 नंतर आपल्या या महाराष्ट्रामध्ये धर्मवाद आणि जातीवाद हा कुठेही नव्हता। कारण का या भूमीमध्ये संतांच्या विचाराची ताकद आहे, महापुरुषांच्या विचाराची ताकद आहे। पण ज्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस साहेब 2014ला या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून कुठलीही परंपरा ही राहिली नाही असं म्हणावं लागेल। जी काय राजकीय परंपरा एक विचारसरणी होती ती सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोडीत काढली। त्यामुळे 14 नंतर महाराष्ट्राचं त्याच्याबरोबर विचाराचं आणि राजकीय परंपरेचं जर सगळ्यात मोठं नुकसान कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। मी एकच तुम्हाला सांगतो, 2019 लोकसभेचं जेव्हा इलेक्शन होतं, अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तेव्हा कोरेगाव भीमाला जी दंगल झाली का कदाचित घडवली हे आपल्याला बघावं लागेल, पण त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा हा भाजपला झालेला आपण सर्वांनी बघितला। कारण जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये तिथं पसरला होता। आता सुद्धा योगायोग धरा नाहीतर चुकून ही गोष्ट घडली असं आपल्याला म्हणावं लागेल की आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि आता लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर आहे। त्यामुळे याच्या मागे ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न हा कोण करते याचा अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल। कर्नाटकाच्या इलेक्शनमध्ये जातीवाद आणि धर्मवाद बीजेपीकडनं खूप मोठ्या प्रमाणात केला होता आणि भाजपची विचारसरणी आपण बघितली नाहीतर प्रतिगामी विचार जर बघितला तर त्यांना धर्मवाद आणि जातीवाद मध्ये जास्त रस आहे। कुठल्याही समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका कधीही ओबीसी याची बीजेपीची कधीही राहिली नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि बीजेपीची भूमिका ही सर्वच आरक्षणाच्या विरोधात आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की भाजप काय करतंय तो ओबीसी विरुद्ध मराठा करतंय, तसंच धर्मामध्ये वाद निर्माण करतंय आणि कुठेतरी महाराष्ट्राचं एक स्वाभिमानी विचारसरणी जी आहे ती कलुषित करण्याचा प्रयत्न हा बीजेपीकडनं केला जातो। हे बघा, आरोप करणारे कोण आहेत, सत्तेत आहेत का, भाजप बरोबर आहेत का, याचा एक अभ्यास कुठेतरी आपण सर्वांनी केला पाहिजे आणि भाजप पुरस्कृत जे काही नेते आहेत ते जे काय बोलतात त्यात स्वतःचा विचार आहे का भाजपच्या काही नेत्यांचा विचार आहे याचा एक अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागेल।